तालुकास्तरीय निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठीच तालुकास्तरीय आढावा बैठक। मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले असतील ते त्या तालुका स्तरावरती सोडवण्यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून यामध्ये प्रत्येक खात्याच्या खाते प्रमुखाचा आढावा घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्याशी समन्वयक साधून तालुक्यातील प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी शाहूवाडी येथे पार पडलेल्या एक पाऊल प्रगतीकडे अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका आढावा बैठकीमध्ये केले। यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील नागरिकांचे संरक्षण, सार्वजनिक आरोग्य, शेती, रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पूर्वतयारी करावी। संभाव्य दरड कोसळणे, वीज अपघात आणि साथीचे रोग, रस्ते तुटणे आणि पिण्याच्या पाण्याची प्रदूषण यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी तसेच नादुरुस्ती इमारतीमध्ये शाळा व अंगणवाडी भरवण्यात येऊ नये, इमारतींची तपासणी, छत गळती, अतिवृष्टी, वीज जोडणी, परिसर स्वच्छता करावी तसेच ग्रामसभेद्वारे नागरिकांना नैसर्गिक आपत्ती काळामध्ये नागरिकांची काळजी घ्यावी। आता हे आमचे जिल्हा परिषदचे माननीय अध्यक्ष मॅडम श्रीमती शिल्पा खोत यांची संकल्पना आहे की जे तालुक्याचे प्रश्न आहेत तिथे सगळे HODs जिल्हा परिषदचे तसेच सगळे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य तिथले त्यांनी थेट तालुक्याकडे जायचे। तिथे काय प्रश्न तालुका स्तरावर निर्माण होत आहे तिथेच आढावा घेऊन तिथे कसा सोडवता येईल, म्हणजे थेट प्रत्येक तालुका स्तराचे कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदकडे न बोलवता एकदा एक डिटेल रिव्ह्यू मीटिंग हे तालुका स्तरावर झाली पाहिजे, हे मॅडमची संकल्पना होती। त्या अनुषंगाने 3-4 तालुके आम्ही कव्हर केले आहेत। त्याच शृंखलामध्ये आज आम्ही शाहूवाडी तालुक्यात आलो। इथे आम्ही सर्व विभागांचा डिटेल्ड आढावा माननीय मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाला। इथे जे पाणीचे प्रश्न आहे लोकांचे त्यावर सविस्तर चर्चा झाली। शाळा अंगणवाडीची जे बिल्डिंग्सचे प्रश्न आहे तसेच वेकेन्सीज भरपूर या तालुक्यांमध्ये थोडे जास्त प्रमाणात आहे। डोंगरी तालुका आहे, दुर्गम भाग आहे, यासाठी काय उपाययोजनाची गरज आहे त्याबाबत सविस्तर चर्चा आणि आढावा झाला। नक्कीच यामध्ये जे आम्हाला जिल्हा स्तराचे पदाधिकारी आहेत त्यांना पण खूप माहिती मिळाली आहे की तालुक्याची काय गरज आहे, त्यावर विचार करून पुढच्या आमचं नियोजन करता येईल आणि नक्कीच तालुक्याची प्रगतीमध्ये यावरून माहिती आम्हाला जी मिळाली आहे त्यावरून आम्हाला चांगला अजून काम करता येईल। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपजिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व शिक्षण सभापती शीतल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, अमरसिंह पाटील, स्नेहल वेल्हाळ, राजकुमार गायकवाड, सभापती प्रियांका भोसले, उपसभापती अमर खोत, माधुरी पाटील, अभयसिंह चौगले, लक्ष्मी पाटील, सुरेश पवार, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, कक्ष अधिकारी संजय अवघडे, तालुका वैद्यकीय अधिकारी HR निरंकारी, विस्तार अधिकारी पराग कानडे। यावेळी ग्रामसेवक तसेच सर्व खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते। आभार उपसभापती अमर खोत यांनी मानले। KK न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते।